दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात 148व्या श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पहाटे रथोत्सव, विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान व जिम्नॅशियमच्या 18वा वर्धापन दिन, मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी गेल्या 7 दिवसांपासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने सर्व अमोलराजे मित्रमंडळ व लेझिम संघ आणि स्वामी भक्तांनी रात्री 1:30 वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपस्थित राहून वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, न्यासाचे सदस्य सौरभ मोरे यांच्या हस्ते रथाचे पूजन करून बुधवार पेठेतील स्वामी समर्थ समाधी मठाकडे पालखी मार्गावरून रथ मार्गस्थ करण्यात आला. महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे चरित्र पोथी पारायण संपन्न झाले. सकाळी 11:30 वाजता श्रींचे व अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, मनसेचे राज्य उपाध्यक्ष व संभाजीनगरचे मनसे नेते विनायक मशिलकर, लोअर परेल मुंबई, डॉक्टर प्रसाद प्रधान ठाणे, गौरीशंकर हिरेमठ अकलूज, शिवाजीराजे गीते पाटील कळम, जिल्हा धाराशिव यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्रपठणाने महाआरती संपन्न झाली. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व मनसेचे राज्य उपाध्यक्ष संभाजीनगरचे मनसे नेते विनायक मजिलकर यांच्या हस्ते संकल्प सोडल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.